इयत्ता 10वी क्लासचा जो टॉपिक आहे, चॅप्टर आहे 2 चलातील रेषीय समीकरण जो बीजगणिताचा एक पहिला चॅप्टर आहे. 2 चलातील रेषीय समीकरण त्याच्यामधला एक टॉपिक आहे निश्चयक, त्याला आपण डिटर्मिनंट्स असं म्हणतो. तर निश्चयक काय आहे? तर निश्चयक असा एक संच आहे जो की अशा पद्धतीमध्ये मांडला जातो. याच्यामध्ये 4 घटक आहेत ए, बी, सी आणि डी हे 4 घटक आहेत. या 4 घटकामध्ये या 2 काय आहेत? या 2 ओळी आहेत. ही फर्स्ट आणि ही सेकंड ओळ आहे. या ओळी आहेत. आडव्या ओळी आणि जे उभी दिसत आहेत ती आणि हे 2 काय आहेत? तर ह्या ठिकाणी 2 हे स्तंभ आहेत. काय आहेत? हे 2 काय दिलेले आहेत तुम्हाला? स्तंभ आहेत. आणि याच्यामध्ये ABCD हे काय आहेत? घटक आहेत. तर याच्यामध्ये आणि या निश्चयकाचा जो कोटी आहे तो किती आहे? तर कोटी आहे तो 2 आहे. किती आहे? 2 आहे. का आहे? याचं कारण काय आहे? कारण आडव्या ओळीमध्ये आणि उभ्या ह्याच्यामध्ये प्रत्येकी 2-2 घटक असल्यामुळे याचा कोटी किती आहे? 2 आहे. आता या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी या ठिकाणी आणि हा निश्चयक जे आहे ते संख्येसाठी लागू असतो. संख्येची आपण किंमत काढतो तर कशा पद्धतीने काढतात? याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात. ए आणि डी चा गुणाकार ए गुणिले डी मायनस बी गुणिले सी अशा पद्धतीची जी किंमत आहे ती किंमत या निश्चयकाची किंमत म्हणून ओळखली जाते. म्हणजेच ए इन डी मायनस बी सी ही काय आहे? या निश्चयकाची मूळ किंमत आहे. तर अशा पद्धतीने काय करतात? या निश्चयकाची किंमत काढली जाते आणि या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार आहोत? उदाहरण पाहणार आहोत. कशा पद्धतीने निश्चयक सॉल्व्ह करतात? तर निश्चयक आपण सॉल्व्ह करण्यासाठी एखादी उदाहरण पाहूया आपण या ठिकाणी. एक्झाम्पल बघूया या ठिकाणी एक्झाम्पल. तर या निश्चयकामध्ये आपण संख्या जर घेतली, ही संख्या आहेत. आता निश्चयकाची किंमत काढा असा प्रश्न दिलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि या निश्चयकाला नाव देण्यासाठी आपण कॅपिटल लेटरचा काय करतो? वापर करत असतो. कॅपिटल जे काही लेटर्स आहेत ए टू झेड जी लेटर्स आहेत त्या लेटर्स आपण नाव देण्यासाठी उपयोग करत असतो या निश्चयकांना. तर आपण सुरुवातीला दिलेलं नाही तर आपण याला काय करूया? नाव देऊया. डिटर्मिनंट्स डी करूया. डी बरोबर 2, 5, 6, 7 अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता याला सॉल्व्ह करत असताना मी आताच म्हणलं ए आणि डीचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. या दोघांचा गुणाकार करा. दोघांचा गुणाकार केल्यानंतर 2 गुणिले 7 मायनस 5 गुणिले 6 अशा पद्धतीचा गुणाकार केला जातो या ठिकाणी. गुणाकार करत असताना आता बेस 7 दोन्ही 14 या ठिकाणी येतो. मायनसला मायनस 5 सक 30. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला काय करायचं आहे? वजा करायचं. 30 मधून 14 गेले या ठिकाणी आपल्याला 16 राहतात. या ठिकाणी 16 आणि उत्तराला मायनस चिन्ह का दिलं जातं? कारण मोठ्या संख्येला या ठिकाणी मायनस चिन्ह असल्यामुळे उत्तराला देखील काय करतात? मायनस चिन्ह दिले जातं. तर -16 ह्या निश्चयकाची काय आहे? किंमत आहे. तर -16 या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. 16 ही काय आहे? निश्चयकाची किंमत आहे. किंमत आहे. तर अशा पद्धतीने काय करतात? डिटरमिनंटची किंमत काढली जाते. डिटरमिनंट म्हणजे काय? तर हे 4 घटकांचा संच आहे. तर अशा पद्धतीने ए इंटू डी म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस बी सी अशा पद्धतीने ही निश्चयकाची किंमत आहे. अशा पद्धतीने किंमत काय केली जाते? फाइंड आउट केली जाते. तर ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने एक उदाहरण आहे. या उदाहरणावरून काय करतो तुमच्या लक्षात आलेलं असेल. पुढील प्रश्न आपण काय करणार आहोत? निश्चयकावर आधारित आणि क्रॅमर्स रूल कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात ते पाहणार आहोत. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.